महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षेत पुढील काळात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करून कागदाचा वापर कमी करण्याला प्राधान्य देण्याचे सूतोवाच राज्य मंडळाने अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी केले, तर शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप यांनी त्याला दुजोरा दिला. इयत्ता 12वीच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका छपाईसाठी 10,72,80,360 पृष्ठे, तर नमुना उत्तरपत्रिकांसाठी 19,29,380 पृष्ठ अशी एकूण 10,92,09,740 पृष्ठांवर छपाई करण्यात आली. यासाठी अंदाजे 223 मेट्रिक टन कागदाचा वापर करण्यात आला. तसेच 1,06,65,000 उत्तरपत्रिकांची छपाई करण्यात आली. त्यासाठी अंदाजे 1,700 मेट्रिक टन कागदाचा वापर करण्यात आला. परीक्षेसाठी लागणारा कागद झाडांपासून तयार होतो. यामुळे पर्यावरणाचा विचार करून पुढील काळात राज्य मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे, असे त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सीडॅक या संस्थेने तयार केलेल्या आभासी प्रयोगशाळा प्रणालीचे उदाहरण देऊन प्रात्यक्षिक परीक्षा डिजिटल पद्धतीने घेता येऊ शकतात, असे सांगितले. यंदा 12वीच्या परीक्षेवेळी प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यात प्रायोगिक तत्वांवर पुणे विभागातील बारामती तालुक्यात असलेल्या 10वी-12वी परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका सुरक्षितरित्या पोहोचवण्यासाठी डिजिटल ट्रॅकचा वापर करण्यात आला. या प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर त्याचा राज्यभरात वापर करण्याच्या दृष्टीने येत्या काळात निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. राज्य मंडळाने यंदापासून गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक स्वतंत्र न देता एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या प्रमाणपत्रांवर विद्यार्थ्यांचे नाव, आधार कार्ड नमूद केले जाणार आहे. ही प्रमाणपत्रे 15 दिवसात उपलब्ध होणार आहेत. या प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र, बारकोड इत्यादींचा वापर करण्यात आला आहे.